सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंबित समाजात. भांगण तालुक्यातील ताराबाद वन परिक्षेत्र अंतर्गत नांदिन गावातील किल्ला परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या वनतळ्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच शेतकऱ्यांच्या रस्त्याचे नुकसान झाल्याचा आरोप करत संबंधित कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मयूर नेरकर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, प्रचारक संघटक बागलाण, तालुका अध्यक्ष रयत क्रांती शेतकरी संघटना, निसर्ग व प्राणी मित्र यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नांदिन गावातील वनतळ्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाच्या कामाचा संशय असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कामादरम्यान शेतकऱ्यांच्या वापरातील रस्त्यांचे नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नेरकर यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, दोषींवर नियमानुसार कारवाई करावी तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई संबंधितांना मिळावी अशी मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होऊन आवश्यक कारवाई होईपर्यंत संबंधित कामाची दुरुस्ती होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदनात ताराबाद वन परिक्षेत्रातील कामाबाबत प्रशासनाकडून प्रभावी देखरेख होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून काही कामे पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांचे नुकसान होत असल्याने शासनाच्या निधीचा वापराबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान या सर्व आरोपांबाबत वन विभागाची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त लिहीपर्यंत प्राप्त होऊ शकली नव्हती. संबंधित विभागाकडून स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर तेही प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे.